ब्राह्मणांना संसारातील सर्वश्रेष्ठ जीव घोषित करणे। मनुस्मृतीचा महत्त्वपूर्ण उद्देश ब्राह्मणांना या संसारातील सर्वश्रेष्ठ जीव घोषित करणे होय। म्हणून लिहिले आहे की ब्राह्मण पृथ्वीचा देवता होय आणि सृष्टीचा रचयिता आहे। मनुस्मृती ब्राह्मणांस संपूर्ण विश्वाचा स्वामी मानतो। तो चोरी करूनही दंडास पात्र नाही, कारण त्याने केलेली चोरी चोरीच मानल्या जात नाही। ब्राह्मण तर सर्वांचा स्वामी आहे। जर तो एखाद्या वस्तूस घेत असला तरी तो चोर म्हटला जाऊ शकत नाही, ती तर त्याचीच वस्तू होती। मनुस्मृती ब्राह्मणांस देवतांचाही देवता आणि त्या सर्व पापातून मुक्त मानते। राजाने पाप्याचे धन हिसकावून ब्राह्मणास देऊन टाकावे। शूद्रांची संपत्ती जर ब्राह्मण घेत असला तर ते न्याय संगतच आहे, कारण या संसारातील सर्व काही ब्राह्मणांचेच आहे। शूद्रांची या संसारात स्वतःचे असे काही नाही। मनुस्मृती ब्राह्मणांच्या विशेष सुविधायुक्त गोष्टींनी भरलेले आहे, कारण मनु हा ब्राह्मण होता। त्यामुळेच त्याने आपल्या स्मृतीची रचना यासाठी केली की ब्राह्मणांना संसारातील सर्वश्रेष्ठ जीव घोषित करता यावे। ब्राह्मणांचे चित्रण मनुस्मृतीत ब्राह्मण या अध्यायात वाचा। अंधविश्वास आणि पाखंडाद्वारे जनसामान्यांना दिशाहीन करणे। मनुस्मृती एका ब्राह्मणाद्वारे लिहिलेले पुस्तक आहे। पृथ्वीची रचना, अंडपिंड, ब्रह्मांडच्या कल्पना सर्व काही कपोलकल्पित विवेचन आहे, जे अंधविश्वास आणि कुतूहल निर्माण करते। अज्ञानाने ओतप्रोत जनतेला यावर विश्वास ठेवण्याशिवाय कोणताच मार्ग दिसत नव्हता। या प्रकारे मनुस्मृतीने अनेक प्रकारे अंधविश्वास पसरविले। याचा मूळ प्रभाव असा झाला की धर्मभिरू अज्ञानी जनता अंधविश्वासात फसलेलीच राहिली आणि ब्राह्मण समाज आंधळ्या भक्तीचा केंद्रबिंदू बनून राहिला। आंतरजातीय विवाह निषेधाची पवित्र रेषा कायम ठेवायची आहे। मनुस्मृतीच्या निर्मित मागील असाही एक उद्देश आहे की ते आंतरजातीय विवाहाचा निषेध करीत राहावे। मनुस्मृतीनुसार ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य तर निम्न वर्णातील स्त्रीशी विवाह करू शकतात, परंतु निम्न स्तरीय शूद्र उच्चवर्णीय स्त्री बरोबर विवाह करू शकत नाही। याचा उद्देश हा आहे की शूद्राद्वारे रक्त मिश्रणाची प्रक्रिया होऊ नये आणि आर्याचे एक पवित्र रक्तप्रवाह अबाधित राहावे। त्यात एखाद्या अनार्याचे मिश्रण होऊ नये। शूद्र अनार्य होते आणि शूद्रांची वैवाहिक संबंध जोडणे म्हणजे रक्तमिश्रण घडवणे होते। रक्तमिश्रणामुळे आर्य अनार्य मिसळून गेले असते। मनुस्मृती यासाठीच लिहिले गेली की भारतातील ऋषीमुनींच्या मध्ये आर्य अनार्याचा भेद मिटले जाऊ नये। एवढेच नव्हे तर मनुस्मृतीमध्ये सर्व विदेशी जातींचाही उल्लेख केलेला आहे, जसे यवन, किरात, किन्नर, खस, दरद इत्यादी यांनाही हिंदू समाज व्यवस्थेपासून वेगळे ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय, टेक केअर।